सगळ्यांना माझा नमस्कार. या 2 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये इंडस्ट्रीजच्या केमिकल मला वाटतं मॅक्झिमम इथे MS कॅटेगरीचे लोकांनी अटेंड केलेलं आहे आणि जवळपास आपल्या पुणे रिजनमध्ये म्हणजे पुणे फक्तमध्ये एक 120 पर्यंत केमिकल MH फॅक्टरीज आहेत. त्यापैकी जर स्ट्रेंथ बघितली तर मला वाटतं म्हणजे प्रत्येकांना ह्या डिपार्टमेंट केमिकल अँड पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीच्या या सीपेटच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या 2 पार्टिसिपेटना इथे इन्व्हाइट केलं होतं. पण मला नाही वाटत सगळेच MH फॅक्टरीचे लोक आले, ते जे गरजेचं आहे. हा चांगल्या पद्धतीने एक्सपर्ट्स फॅकल्टीकडून ह्यांच्याकडून कार्यक्रम घेतला जातो आहे, पण आपण इंडस्ट्रीचे पार्टिसिपेट करत नाही हे खूप असं वाईट वाटतं मला. बिकॉज आमचे पण ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जातात, ह्याच्यामध्ये भरपूर लोकांनी अटेंड पण केले असतील ट्रेनिंग प्रोग्रामला. MH कॅटेगरीसाठी स्पेशली आम्ही आत्तापर्यंत मला वाटतं कोणतेच असे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केमिकलसाठी घेतलेले होते, पण स्पेशली या डिपार्टमेंटकडून MH कॅटेगरीसाठी त्यांनी पर्टिक्युलर सब्जेक्ट चूज केले होते, पण स्ट्रेंथ त्या मानाने खूपच कमी आहे. बिकॉज एक्सपर्ट फॅकल्टी मिळणं आणि ते पुन्हा त्यांना त्यांचा वेळ काढून इथे अवेलेबल होणं हे सहजा शक्य होत नाही. जर ट्रेनिंगचे जर सब्जेक्ट जर पाहिले तर वास्ट आणि खूप व्हॅल्युएबल आपल्याला गायडन्स ह्याच्यामधून त्यांच्या जो काय आता 20, 25, 30 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो एका कॉम्पॅक्ट एका तासाच्या सेशनमध्ये ते कॉम्प्रेस करून आपल्याला शेअर करतात. तरी देखील आपली स्ट्रेंथ खूप कमी आहे इथे असं मला वाटतं. तरी आता नेक्स्ट टाईम मी साहेबांना रिक्वेस्ट करेन की हा एरिया हा केमिकल बेल्ट नसून कुरकुम एरियामध्ये ह्या प्रोग्रामची खूप जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रोग्राम जर त्यांनी कुरकुममध्ये घेतले असते कदाचित ह्याच्या 3 टाइम्स मोर मॉब आपल्याला मिळालं असतं साहेब, कोळी साहेब. त्यामुळे तुम्ही प्लेस चूज करायला खूप हे केलं. तुम्ही आम्हाला डिस्कशन केलं असतं, आम्हाला चाकणला आम्ही सजेस्ट नक्की केलं असतं की तुम्ही कुरकुमला केलं तर बेस्ट होईल. बिकॉज रिक्वायरमेंट आणि नीड हे तिथल्या लोकांना जास्त आहे. आता MH फॅक्टरीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यामध्ये MH कॅटेगरी आम्ही कोणाला म्हणतो, ज्या फॅक्टरीजमध्ये आता तुम्ही त्यासाठी महाराष्ट्राच्या फॅक्टरीज ॲक्टच्या अंडर महाराष्ट्र फॅक्टरीच्या रूलच्या अंडर सीमा रूल 2003 हे केलेले आहेत, फ्रेम केलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. त्या अंतर्गत केमिकल्स जर आपल्या फॅक्टरीमध्ये स्टोअर केले जात असतील, त्यांचा साठा तेवढा असेल तर तो आम्ही सीमा कॅटेगरीमध्ये सीमा रूल अंडर्स त्यांना MH म्हणून गणलं जातं, हे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. जर आपल्याकडे जर तुम्ही फॅक्टरी ॲक्टच्या बुकमध्ये जाऊन तुम्ही जर सीमा रूल 2003 बघितले असतील आणि त्याच्यामध्ये आपल्या फॅक्टरीजमधले केमिकल्सचा साठा त्या लिस्ट आउट केमिकलच्या स्टोरेजच्या ह्याच्यामध्ये थ्रेशोल्ड क्वांटिटीजला मॅच होत असेल तर तुम्ही त्या सीमामध्ये जाऊन त्या कॅटेगरीला आम्हाला त्याची माहिती द्यावी आणि त्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करावणे. हे फक्त ह्याच्यासाठी नाही आहे की बाबा हे जे रूल्सच्या अंडर तुम्ही जा असं म्हणण्याचं कारण की त्याच्यासाठी काही स्पेशल रूल्स फ्रेम केलेले आहेत की ह्यावेळेस तुम्ही मॉक ड्रिल फॅक्टरीजमध्ये 6 महिन्याला एकदा घ्यायलाच पाहिजे. तुमचे जे काही एक्सपर्ट टीम आहे कॉम्बटिंग टीम आहे ती अपडेशन आहेत की नाही, तुम्हाला ऑनसाईट एमर्जन्सी प्लॅन तुमच्या फॅक्टरीजमध्ये तयार केलेला आहे. ऑनसाईट एमर्जन्सी म्हणजे तुम्हाला माहीत असेल की एक्सपर्ट लोकांची टीम तुम्हाला काही जर फॅक्टरीजमध्ये ॲक्सिडेंट वगैरे झाले तर तुम्हाला कोणाची मदत घ्यायची आहे त्यांची लिस्ट आउट, त्यांचे फोन नंबर्स, काही आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांची पण मदत घ्यायला पाहिजे. मार्ग मेंबर्स कदाचित असतील, ते कोणते मार्ग मेंबर्स आहेत त्यांच्याकडे आणि इतर फॅक्टरीजमध्ये काय यंत्रणा आपल्याकडे ठेवलेली आहे आणि आपल्याला त्यांचा काय वापर केला जातो ह्याचा ऑलवेज डाटा अपडेटेड ठेवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आता इथे MHमध्ये असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण जे MHमध्ये नाही आहेत त्यांनी त्या गोष्टी बघून MHमध्ये एनरोल करून घ्यावं, जेणेकरून आम्हालासुद्धा तो डाटा अपडेट करण्याला सोयीस्कर होईल. तो डाटा आम्हाला NDRF टीमला द्यावा लागतो, कलेक्टर ऑफिसला द्यावा लागतो, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्याकडे कोणत्या फॅक्टरी मोस्ट हजार्डस आहेत. जेव्हा आपण मोस्ट हजार्डस म्हणजे स्टोरेज आपण लिमिट का दिलं त्या MHमध्ये की आता LPGचे सिलेंडर्स आपण बघितले बल्क्स ह्याच्यामध्ये फॅक्टरीजमध्ये काही प्रोसेसमध्ये LPG
बँक्स ठेवतात आणि त्याचा वापर आतमध्ये प्रोसेसमध्ये कुठेही वापरला जातो. मग त्याला आपण MH नाही म्हणणार, आपण त्याच्यामध्ये केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जातो त्या ह्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही बल्क स्टोरेज जर गॅस फिलिंग करतात त्या स्टेशनमध्ये पाहिलं तर ते स्टोरेज किती आहे, 15 टन जर स्टोरेज LPGचं जर स्टोअर होत असेल तर आपण MHमध्ये जातो. 1500 किलो जर स्टोअर करत असेल तर आपण त्याला ह्याच्यामध्ये जात नाही. 150 किलो जर आपण स्टोअर करत असेल तर त्याला आपण MH म्हणणार नाही. डिफरन्स काय आहे की बाबा आपण इथली केअर घेण्याची पद्धत आणि तिथे सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायची मेथड्स आणि प्रोसिजर डिफरंट असल्यामुळे आपण त्या कायद्यामध्ये जाऊन एनरोल करणं गरजेचं आहे. आता मला हे म्हणायचं आहे की ह्या गोष्टी तुम्ही नमूद करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण डाटा आपला अपडेट करून आम्हाला देखील त्याची मदत घेतली जाईल की काही वेळेस डाटा राहायला जाऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये जायचं का आपण, हा आपल्या मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये हे होत असतं, शंका निर्माण होत असते. तर प्रत्येकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपापल्या केमिकलचे स्टोरेज डाटा सीमा रूलमध्ये जाऊन तपासावं आणि त्याप्रमाणे आपल्याला आमच्याकडे डाटा कंपाईल करून देण्यात यावा. आता ह्याच्यामध्ये काही आता मी आत्ताच आपल्याला सांगितलं की गॅस फिलिंग स्टेशन्स असतात आपल्या काही भागामध्ये. घरगुती गॅस सिलेंडर्स फिल करतात, बल्क ह्याच्यामधून टँकर्समध्ये येऊन अनलोड करतात. त्या ह्याच्यामध्ये आपण खूप वेळा बघितलं हे एकदम वेग पद्धतीने ती प्रोसेस केली जाते शेडमध्ये. मी पेट्रोकेमिकल आणि केमिकल इंडस्ट्रीच्या मोठ्या इंडस्ट्रीबद्दल बोलतच नाही, पण जनरली आपण जे बघतो जे केमिकलचे गॅस फिलिंग जे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये पाहिलं सिलेंडर्स, LPGचे सिलेंडर्स असे कशी विखुरलेल्या अवस्थेत टाकलेले असतात, त्याच्यासाठी प्रॉपर शेड वगैरे केलेला नसतो. बघितलं असतं ना आपण कुठेतरी जाताना वगैरे, किंवा तारेचं कुंपण असतं ते कधी तुटलेलं असतं, कधी बाहेरची लोक जात असतात, गवत साचलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी MH फॅक्टरी असताना देखील आपण घेत नाहीत, पण त्याची रिस्क एवढी मोठी असते हे कोणाला कळत नाही. जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा ती फक्त आग ही लागल्यानंतर, LPGमध्ये म्हणजे काय आपला एकच मेजर हजार्ड असेल, आग लागणार आहे तिथे, तर त्या ह्याच्यामध्ये आपण आग फक्त विझूच शकतो, त्याला काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रिकॉशन्स MH कॅटेगरीच्या फॅक्टरीजमध्ये घेणं खूप आवश्यक आहे. आता हा जो आहे क्वांटिटेटिव्ह रिस्क ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह रिस्क ॲनालिसिस सगळ्याच कंपनीजमध्ये फॅक्टरीजमध्ये घेतात, करतात किंवा त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करतात हे माहीत नाही. काही इंडस्ट्रीजमध्ये जे काही सेफ्टी मेजर्स दिलेले असतात त्याप्रमाणे तेवढं काम करतात, पण ॲडव्हान्स टेक्निक जे आपण ह्याच्यामध्ये ह्या सेशनमध्ये एक सब्जेक्ट त्यांनी घेतलेलं आहे ॲडव्हान्स टेक्निक्स, ते ॲडव्हान्स टेक्निक्स आपण व्यवस्थित समजून घ्याव्यात, त्याप्रमाणे आपल्या इंडस्ट्रीजमध्ये त्याचे टेक्निक्स वापराव्यात आणि त्याचं कंपाईल करून त्याचे जे काही तुमच्याच ह्याच्यामध्ये करून ते आमच्याकडे तुम्ही द्यावं. थोड्या कालावधीने जे काही प्रायोरिटी ठरवून त्याप्रमाणे तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स इम्प्लिमेंट करावं आणि ॲक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी मदत करावी. आम्हालासुद्धा ते सोयीस्कर होईल. धन्यवाद.